35ची पार्टी करायची होती, तर आम्ही सर्व म्हणून प्लॅन केला. तर 35च्या पार्टीला अजून साईडला गेलो. तर असा प्लॅन होता का पूर्ण रात्रभर तिथेच थांबायचं. तर मग एक मिनी बस केली. मिनी बस म्हणजे आपल्या इकडं ओमिनी टाईप राहते. तर मिनी बस केली ना, मी 12-13 जण एका बसमध्ये बसून तिकडं पुढे निघालो. तर त्यासाठी जेवण वगैरे आम्ही रूममधूनच बनवलं होतं. फक्त BBQ तिकडं तयार करून तिकडं बनवलं होतं. तर तुम्ही पाहू शकता शारजामधले रस्ता कसा आहे, शारजा दुबई. तर तिकडं जायचं तर संध्याकाळ झाली आम्हाला. संध्याकाळी नंतर आम्ही चिकन म्हणजे BBQ डिनरसाठी ते चिकन शीखमध्ये लावलं. आपण कबाब म्हणतो ना, ते कबाबसारखं. मग तिथं म्हणजे 2 मित्र आहे का, त्यांना या गोष्टीचा थोडासा अनुभव असते. तर त्यांना सांगितलं असं करायचं आहे म्हणून. तर त्यांना पण घेऊन गेलो होतो. तर मग बाकीचे तिथं फक्त आम्हीच नव्हतो, तर एन्जॉय करायसाठी भरपूर जण येत होते. तर मग हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कबाब शीखमध्ये लावले होते. आणि ते एकदम चिपकून लावायला त्यांना काय, ज्यांना अनुभव चांगला आहे तर ते म्हणजे व्यवस्थित तयार करून देतात. आपण पण तयार करू शकतो, तसं काही विषय नाही. पण मग थोडासा अनुभव असला तर त्याचा फायदा चांगला होतो. नंतर सर्व शिगा वगैरे लावून झाले. कोळसा वगैरे गरम झाला. कोळसा वगैरे त्याला पहिले जाग द्यायला लागत. कोळसा वगैरे चांगला गरम झाला. त्यानंतर शिगा वगैरे लावून त्याच्यावर ते फ्राय हे करायला ठेवायला लागते. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ठेवलेले. आणि त्याला व्यवस्थित हवा वगैरे दिली, म्हणजे कसं खालची आग आहे ना जास्त पेटल्यानंतर ते व्यवस्थित शिजलं. आणि शिजल्यानंतर कुठं पुढे गेलं व्यवस्थित शिजलं जातं. नंतर पलटी अधूनमधून ते पलटी करावं लागतं. आता तुम्ही कच्चे दिसते. आता बघा पुढचा व्हिडिओ याच्यात बघा कसे शिजेल वाढतात. असे मस्तपैकी शिजून आणि चव एकदम मस्त लागते. आपण जे बॉईल कोंबडी खातो ना तर तसे चव मस्त लागते. या असं कोळसा अंगार करावं लागतं त्याला एन्जॉयसाठी. नंतर आम्ही थोडंसं एन्जॉय केलं, गाणे वगैरे लावले होते. तर थोडंसं गाण्यामध्ये थोडंसं नाचलो वगैरे. पण मग आजूबाजूला तुम्ही पाहू शकता भरपूर पब्लिक आहे. फॅमिली पण येईल होती तिथं. त्याच्यामुळं मला हवा तसं एन्जॉय करता नाही आला. मग त्याच्यामुळे थोडाफार एन्जॉय केला. पण रात्रभर थांबायचा प्लॅन होता, पण काही कारणामुळं नाही थांबता आलं आम्हाला तिथं. मग नंतर थोडा वेळ नाचलो घासलो. नंतर थोड्या वेळाने 4-5 तासानंतर तिथून जेवण वगैरे करून घरी निघून आलो. आम्ही तिथं काही फोटो काढले होते, ते फोटो तुम्हाला आता करू. इथे आपले काही फोटो आहे, म्हणजे थोडेफार फोटो काढले आम्ही. हे फोटो BBQ डिनर शिजवताना काढलेले होते मित्रांसोबत.